लातूर में महाविकास आघाड़ी का आंदोलन, जन सुरक्षा कानून की प्रतियां जलाई। नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं हिंद नमा न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। जन सुरक्षा कानून लोकतंत्र का गला घोंटने वाला। आंदोलन में वक्ताओं का आरोप। कांग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना समेत कार्यकर्ताओं ने महात्मा गांधी चौक में किया विरोध प्रदर्शन। महाराष्ट्र जन सुरक्षा कानून के विरोध में महाविकास आघाड़ी की ओर से लातूर शहर के महात्मा गांधी चौक में जोरदार आंदोलन किया गया। इस दौरान कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस यानी शरद पवार गुट और शिवसेना उबाठा के कार्यकर्ताओं ने कानून की प्रतियों की होली जलाकर अपना विरोध दर्ज कराया। आंदोलन को संबोधित करते हुए अभय सांकुले ने कहा कि इस कानून से पुलिस को असीमित अधिकार मिलेंगे और इसका इस्तेमाल राजनीतिक विरोधियों को दबाने के लिए किया जाएगा। प्रोफेसर डॉक्टर सोमनाथ रोड़े ने कहा कि ये कानून लोकतंत्र का गला घोंटने वाला है। जिस तरह जनता ने सरकार को किसान विरोधी कानून वापस लेने पर मजबूर किया, उसी तरह इस कानून के खिलाफ भी जनता को एकजुट होना पड़ेगा। इस आंदोलन में राष्ट्रवादी कांग्रेस यानी शरद पवार गुट के शहर जिलाध्यक्ष राजा मणियार, शिवसेना उबाठा के जिलाध्यक्ष संतोष सोमवंशी, बालाजी रेड्डी, महानगर प्रमुख सुनील बसपुरे, शहर जिला कांग्रेस अध्यक्ष एडवोकेट किरण जाधव, कांग्रेस प्रदेश सचिव एडवोकेट समत पटेल, अशोक गोविंद पुरकर, इमरान सैयद, वरिष्ठ पत्रकार जयप्रकाश दगड़े, इसरार सगरे, मनीषा कोंकड़े, कल्पना फरकांडे समेत महाविकास आघाड़ी के अनेक पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद रहे। 18 पगड जाती धर्मातील सर्व नागरिकांनी, विचारवंतांनी, बुद्धिवंतांनी विचार करण्याची वेळ आली आहे। मी सगळ्याला हात जोडून कळकळीचं आवाहन करतो की कोण्या लेवलला सरकार गेलंय, किती पातळी सोडून सरकार वागलंय, किती निर्धावलेलं मस्तावलेलं सरकार आहे। आपल्या डोळ्यासमोरला, जगासमोरला इतिहास आहे। इंग्रजांनी पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट आणला, कोणत्याही चळवळीतल्या कार्यकर्त्याला उचलून विनाकारण मध्ये टाकण्याचा। त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी शहीद भगतसिंगांनी संसदेत बॉम्ब फोडला। ही जगातली ऐतिहासिक घटना आहे आणि हे निर्लज्ज सरकार पुन्हा एकदा स्वतंत्र भारतामध्ये महाराष्ट्र सरकारने नाव सुद्धा बदलण्याची तसदी घेतली नाही। पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट, आता ह्यांनी आणला जन सुरक्षा कायदा। त्याच्यात त्याच तरतुदी ज्या इंग्रजाच्या कायद्यात होत्या। पुन्हा एकदा आपण भगतसिंग होण्याची वेळ आली आहे। पण दुःखाची, वैषम्याची, विचार करण्याची बाब ही आहे की इंग्रजाविरोधात लढताना भगतसिंग होणे ठीक आहे, परंतु स्वतंत्र भारतात पुन्हा जर भगतसिंग होण्याची वेळ युवकावर आणत असेल हे सरकार, तोच जुलमी कायदा जो इंग्रजांनी आणला होता तो रिपीट आणत असेल, तर प्रत्येक बुद्धिवादी माणसाने विचार करायची गरज आहे की आपणच निवडलेलं सरकार आहे का? हे लोकांनी लोकांच्या हितासाठी निवडलेलं सरकार आहे का? लोकशाही सरकार आहे का? हा सरकार कुण्या दिशेनं चाललंय? का महात्मा फुलेंनी म्हणल्यासारखं धर्म ही आपूची गुळी आहे, साठविल तो नशेच्या गुंगीत राहील। ज्या महाराष्ट्राला आणि देशाला धर्माच्या गुंगीत गुंतून हे पुन्हा एकदा इंग्रजाचं सरकार आणतायत काय? काळ्या इंग्रजाचं सरकार आलंय काय? आणि आलंय याचा हा पुरावा हा कायदा आहे। म्हणून हा कायदा आणि हे सरकार उलटून टाकण्याचा वज्र निर्धार प्रत्येक राष्ट्रभक्ताने या प्रसंगी करणं गरजेचं आहे। राष्ट्रभक्त ज्याने आहे त्याने याच्यावर व्यक्त व्हावं, जसं जमेल तसं। सोशल मीडियात व्हा, कुठेही व्हा। आज वेळ तर खरी तर नेपाळ सारखी, श्रीलंकेसारखी आली आहे। कोणत्याही टोकाला जाऊन आपण प्रत्येकानं जन स्वतःला राष्ट्रभक्त समजतंय त्याने या कायद्याचा विरोध केलाच पाहिजे, तर त्याला भगतसिंगाचं नाव घेण्याचा अधिकार आहे। महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा ही ह्या सरकारने लागू केला, ही लोकशाहीच्या विरोधामध्ये आहे। कुठलंही आंदोलन, कुणाच्याही विरोधात धरणं किंवा सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवणे याची पुरेपूर काळजी हे सरकार घेत आहे। लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर हा जुलमी कायदा रद्द झाला पाहिजे, ही महाविकास आघाडीची भूमिका आहे। आणि सर्व महाराष्ट्रभर याच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीनं आज आंदोलन केलेलं आहे आणि पुढचं आंदोलन 2 तारखेला परत भव्य प्रमाणामध्ये महाराष्ट्रभर होणार आहे।
आणि जोपर्यंत हा कायदा शेतकरी कायदे जसे रद्द केले तसा हा कायदा जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्याकडून सुरू राहील. 16 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जो जनसुरक्षा कायदा पारित करण्यात आला तो खरं तर लोकशाहीच्या मूळ तत्वांच्या विरोधात असणारा हा कायदा आहे. या कायद्याच्या माध्यमातून लोकशाहीचा गळा घोटून हुकुमशाही थोपवण्याचा प्रयत्न या कायद्याच्या माध्यमातून केला जातोय. म्हणजे एकीकडे सरकार सांगतं की जनसुरक्षा कायदा हा जनतेच्या सुरक्षेसाठी आहे, परंतु या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून ना सामान्य जनतेची सुरक्षा होते, ना शेतकऱ्यांची सुरक्षा होते किंवा ना विद्यार्थ्यांची सुरक्षा होते. तर हा जो कायदा आहे तो सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी नसून या सरकारची खुर्ची सुरक्षित ठेवण्यासाठी, सत्ताधाऱ्यांची खुर्ची सुरक्षित ठेवण्यासाठीचा हा कायदा असं मला वाटतं. त्यामुळं या ठिकाणी आम्ही आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतोय की आपण हा अशा प्रकारचा कायदा महाराष्ट्रावरती थोपवण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा हा जो महाराष्ट्र आहे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावरती अन्याय होतो त्यावेळेस महाराष्ट्र हा पेटून उठतो आणि भल्याभल्यांना उलटून पाडण्याचं धैर्य हा महाराष्ट्र ठेवतो. त्यामुळे आम्ही या ठिकाणी गांधीजींनी दाखवलेला सत्याग्रहाचा मार्ग आणि शिवरायांनी दाखवलेल्या शौर्याच्या बळावरती हे आंदोलन अधिक तीव्र पद्धतीने करू. त्यामुळे सरकारला पुन्हा एकदा विनंती करते की आपण हा जनसुरक्षा कायदा रद्द करावा, अन्यथा आम्ही अतिशय तीव्रपणे या विधेयकाच्या विरोधात आम्ही आंदोलन करू. जो देशामध्ये हुकुमशाही सरकारने जनसुरक्षा कायदा अंमलात आणलेला आहे किंवा जनसुरक्षा कायदा जो पारित केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन होत आहे. पण खऱ्या अर्थानं भगतसिंग असं म्हणतात की क्रांतीची तलवार ही विचारांच्या सहाण्यावर परतली जाते आणि जर कलम 19 नुसार आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे आम्हाला बोलण्याचा जो अधिकार दिलेला आहे, अभिव्यक्त होण्याचा जो अधिकार दिलेला आहे, तोच अधिकार या जनसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत त्याची गळचेपी केली जाते किंवा तो संपुष्टात आणला जातोय. कलम 14 आणि कलम 19 नुसार आम्हाला समानतेचा कायदा किंवा कुठेही फिरण्याचा जो अधिकार होता तो अधिकारही या जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली कुठेतरी संपुष्टात आणण्याचा कारस्थान या सरकारच्या माध्यमातून होत आहे. म्हणजे बिरसा मुंडा असतील, भगतसिंग असतील यांना कुठेतरी अराजकीय ठरवण्याचं कारस्थान या सरकारच्या माध्यमातून होत आहे. हा जनसुरक्षा कायदा हा देशामध्ये शांतता आणि सुव्यवस्थेसाठी नसून इथल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर, सरकारच्या विरोधामध्ये बोलणाऱ्या व्यक्तीवर कुठेतरी दबाव आणणारा किंवा त्यांची मुस्कटदाबी करणारा हे विधेयक आहे. मी एक पुरोगामी संघटनेची कार्यकर्ता म्हणून सर्वप्रथम या जनसुरक्षा विधेयकाचा निषेध करते आणि या विधेयकाच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पुरोगामी संघटना असतील, पुरोगामी पक्ष असतील, मोठा लढा उभा करतील एवढंच या ठिकाणी सांगतो. चळवळीचा पाया कमकुवत करण्यासाठी हा जनसुरक्षा कायदा आणलेला आहे, ज्याचा आपण सर्व थरातून निषेधच केला पाहिजे. याचं कारण असं आहे की लोकशाही मूल्य पायदळी तोडवणारा हा कायदा आहे आणि म्हणून आपला जर एकसंध आवाज, बुलंद आवाज जर उठला तर राज्य सरकारची नाचक्की सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा होईल. हा जनसुरक्षा कायदा सगळ्या विरोधकांचा गळा दाबणारा कायदा आहे. विरोधी आवाज उठता कामा नये आणि आमच्या सत्ताधाऱ्यांचं एककल्ली नेतृत्व आता कालच या सरकारनं, राज्य सरकारनं कामाचे तास वाढवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय कामगारांचा सुद्धा बळी घेणार आहे. वाढलेले तासांचे पैसे कोण देणार? सरकारकडं नवा पैसा नाही. हे एक निमित्त झालं, परंतु जनसुरक्षा कायदा आज यांनी जो केलेला आहे या कायद्याच्या विरोधात सामान्य जनतेनं आपला आवाज उठवला पाहिजे. तो आवाज संघटित करण्याचा हा आपला प्रयत्न आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आपण आज जनसुरक्षा कायद्याची होळी करणार आहोत. अशा विधेयक हा सरळ सरळ लोकशाहीवरचा घाला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जी मूल्ये दिलेली आहेत, स्वातंत्र्याचं मूल्य आहे, अभिव्यक्ती विचारांचं मूल्य आहे, समतेचं मूल्य आहे, त्याबरोबर बंधुत्वाचं मूल्य आहे, सामाजिक न्यायाचं मूल्य, या सर्व संविधानात्मक मूल्यावर अधिकृतरित्या घाला घालण्याचा अतिशय घातकी डाव या विधेयकाच्या पाठीमागे आहे. हे विधेयक खऱ्या अर्थानं लोकशाहीचा गळा दाबणारं विधेयक आहे. हे विधेयक काही कलमांचं संकलन नाही तर फॅसिस्ट विचाराचं कारस्थान याच्यामागं दडलेलं आहे आणि म्हणून देश पातळीवर राज्य पातळीवर या विधेयकाचा मोठ्या प्रमाणात विरोध झाला पाहिजे आणि कोणत्याही स्वरूपात जसे शेतकरी कायदे मागे घ्यायला शेतकऱ्यांनी भाग पाडलं तसं महाराष्ट्राच्या जनतेने हा जनसुरक्षा कायदा मागास घेतला पाहिजे
आणि त्यासाठी वाटेल ती लढाई देण्याची तयारी ठेवली पाहिजे. कारण हा कायदा कुठल्याही सरकार पक्षाला सोयीचं न वाटणाऱ्या कुठल्याही विरोधकाला कुठलंही कारण न सांगता गजाआड करणारा कायदा आहे. आणि एकदा गजाआड केल्यानंतर 2 वर्षापासून 7 वर्षाची सजा त्याला आहे. आणि त्याबरोबर कलम 8च्या खाली केवळ सजाच नाही तर 2 लाखापासून 5 लाखापर्यंतचा दंडही त्याला द्यावा लागणार आहे. तर एका अर्थानं सामाजिक चळवळी, कामगारांच्या चळवळी, असंघटित मजुरांच्या चळवळी या सगळ्या प्रश्नांना एका अर्थानं कुलूप लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. खरं पाहता अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा भारताला संविधानानं दिलेला मूलभूत अधिकार आहे. आणि 1967च्या कायद्याबद्दल जसं सुप्रीम कोर्टानं सांगितलं की 1967चा कायदा संविधानापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही, त्याप्रमाणे उद्या आपण सुप्रीम कोर्टामध्ये जर याचिका दाखल केली तर जी फजिती 1967च्या कायद्याची केंद्र सरकारची झाली तीच फजिती महाराष्ट्र सरकारची या कायद्याच्या संदर्भात होणार आहे. आपला एक आवाज संघटित झाला पाहिजे आणि हा संघटित आवाज शेवटपर्यंत कणखरपणे कायदा रद्द होईपर्यंत हा आवाज बुलंद झाला पाहिजे असं मला वाटतं. अब तक के लिए बस इतना ही. फिर होगी आपसे मुलाकात. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए हिंद नमा न्यूज. ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन प्रेस करना ना भूलें. यदि आप हमें फेसबुक या इंस्टाग्राम के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें. धन्यवाद.